नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल चमचमीत असा मसाला पाव. चलत मी परफेक्ट अशा मसाला पावसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. इथे मी अर्धा डझन पाव घेतलेत. अगदी चौकोनी आकाराचे जे आपले मऊ लुसलुशीत पाव भेटतात ते पाव आणायचे. त्यानंतर टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा अगदी बारीक चॉप करून घ्यायचा आहे. जेवढं तुम्हाला बारीक शक्य होईल तेवढं बारीक तुम्ही कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक करून घ्या. कांदा बारीक चिरत असताना त्याला उभ्या अशा प्रकारे स्लाईस द्यायच्या. त्यानंतर त्याला आडवा करायचा आणि मध्ये एक स्लाईस द्यायचं, जेणेकरून कांदा आपला बारीक चिरला जातो. अशा पद्धतीने चला हे तीनही छान बारीक चिरून घेते आणि पुढची कृती बघूयात. कांदा आपला मस्तपैकी फाईन चॉप झाला आहे. आता पाव देखील आपल्याला मधून कट करून घ्यायचे आहेत. चाकूच्या सहाय्याने एक कट मारला तरी परफेक्ट असं त्याला कट बसतो आणि त्याचे दोन भाग होतात. अगदी ते दोन भाग वेगळे करायचे नाही आहेत, फक्त शेवटपर्यंत कट मारत जायचं आहे आणि पाठीमागची बाजू जोडलेलीच ठेवायची आहे. आता पॅनमध्ये तेल गरम केले. तेलामध्ये 1 चमचा बटर घातले. 1 ते 1.5 चमचा बटर घालायचं. त्यानंतर याच्यावरती कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत पचवून घ्यायचा आहे. अगदी त्याला लाल ब्राऊन करायचं नाही आहे किंवा गुलाबी रंगावरती पण परतवायचं नाही आहे. फक्त मऊसूद असं झाला की त्यामध्ये शिमला मिरची घालायची. शिमला मिरची देखील आपल्याला मऊ होईपर्यंतच परतवायची. चला शिमला मिरची देखील 5 मिनटं मी पचवून घेतली आणि आता सगळ्या शेवटी ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 5 ते 10 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली 1 चमचा. आलं लसूण पेस्टमुळे या मसाला पावला खूप छान अशी टेस्ट येते. चला हे देखील मी छान 5 मिनटं परतवून घेतले. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. मसाल्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पावभाजी मसाला. पावभाजी मसाल्यामुळे याला अगदी स्ट्रीट स्टाईल चव येते, तसा फ्लेवरही येतो. 2 चमचे भरून मी पावभाजी मसाला घातला आहे. त्यानंतर साधारण 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातली. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखटाप्रमाणे करू शकता. आता हे दोन्ही पण छान मिक्स करून घेऊयात आणि सगळ्या शेवटी याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. तुम्ही बघू शकताय सगळे आपले जे भाज्या आहेत, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची अगदी खूप क्रंची झाले नाही आहेत. फक्त ते मऊ लुसलुशीत असे पचले गेलेत आणि गाळ त्याचं शिजायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये मीठ टाकूयात. मीठ टाकल्यानंतर ह्या भाज्या आपल्या अजून छान मऊसूद होणार आहेत. साधारण 1.5 चमचा मी याला मीठ वापरले. चला मीठ टाकल्यानंतर छान त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. हाताने उलटण्याने एवढं स्मॅश होणार नाही आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. साधारण अर्ध फुलपत्र पाणी घालायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्यामुळे आपल्याला ह्या भाज्या अजून गाळ शिजवायला मदत होणार आहे. आता याच्यावरती आपण स्मॅशरच्या सहाय्याने छान मॅश करून घ्यायचं आहे. अगदी पावभाजीची जशी आपण भाजी तयार करतो, फक्त याच्यामध्ये आपण बटाटा उकडलेला टाकत नाही आहे. नाही तर त्याच पद्धतीमध्ये ही सगळी प्रोसेस करायची आहे. झाकण टाकून 5 मिनटं ह्याला छान वाफ देऊयात, जेणेकरून सगळे मसाले फ्लेवर आपल्या टोमॅटो, शिमला मिरची आणि कांद्यामध्ये मिक्स होतील. आपला छान असा मसाला हा तयार झाला आहे. ह्याला एकदम मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आला आहे. आता ही भाजी आपण एका बाजूला सारून घेऊयात, कारण मध्ये आपल्याला पाव ठेवायचं आहे म्हणून अशा पद्धतीने मध्ये जागा करायची. आता याच्यामध्ये पाव ठेवायचा. पाव थोडंसं ओपन करून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला भाजी ठेवायला मदत होईल. आता पावच्या चारही बाजूला आपण भाजी ठेवून घ्यायची. मस्तपैकी ह्याचा भाजीचा मसाला लावून घ्यायचा सगळ्या बाजूने. गॅस चालू आहे त्याच्यामुळे पाव आपला खालून भाजला देखील जातो आहे, ते देखील खूप महत्त्वाचं आहे. जर खालून पाव भाजला गेला नाही तर तो फ्लेवर भेटणार नाही परफेक्ट असं मसाला पावचा. चला भाजी लावून झाली की त्याला झाकून घ्यायचा आणि वरच्या बाजूने आणि बाजूच्या चारही बाजूने खूप छान असा आपण मसाला ह्याला लावून घेतला आहे. तुम्ही बघू शकताय पूर्ण मसाला आपला पावला लागला आहे. आता पाव काढून घेऊयात आणि दुसरा देखील पाव आपण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. ज्यावेळेला स्ट्रीट स्टाईल आपण मसाला पाव खातो त्यावेळेला त्यांच्याकडे मोठ्या आकाराचा तवा असतो. एका वेळेस बरेच पाव त्याच्यावरती बसतात आणि तो स्मोकी फ्लेवर देखील तवाचा त्या मसाला पावला लागतो. अगदी सेम पद्धतीने आपण घरच्या घरी हा मसाला पाव स्ट्रीट स्टाईल तयार केला आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करा. चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा.
अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीच येत असतात. चला पुढच्या देखील पावलं मी असेच लावून घेते आणि सर्व करते. तुम्ही बघू शकता अगदी चारही बाजूनी छान लोटपोट होईपर्यंत त्याला मसाला लागला आहे. अतिशय टेस्टी असे हे मसाला पाव आपले तयार झालेत. आता कोथिंबिरीने गार्निश करून मस्तपैकी हे मी सर्व करून घेतलेत. चला आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.